राज्यातल्या तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि 36,585 कोटी रुपयांचा आर्थिक भार उचलणारा कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने जाहीर केलाय। राज्याच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कर्जमाफी मानली जाते। अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नव्याने उभं राहण्याची संधी देणारा हा निर्णय ठरत आहे। कर्जमाफीमध्ये पुणे जिल्ह्यातील 1,08,000 शेतकरी असून पारदर्शक अंमलबजावणीसाठी डीसीसीला निर्देश पाठवण्यात आलेले आहे। यामध्ये 113 मृत असून 29 शेतकऱ्यांकडे आधार नसल्याने अडचणी निर्माण होत आहे। पाऊस लांबला असून शेतीची कामे रखडली। बळीराजा म्हणतोय वारी चुकू न दे हरी। यंदा दिंड्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येवरती परिणाम शक्य असणार आहे। आठवड्यावरती आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी ही अंतिम टप्प्याकडे। ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल। मजूर टंचाईवरती आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय। शेतकऱ्यांना 2025-26 मधील खरीप पिकांचा पीक विमा तात्काळ देण्यात यावा। या संदर्भामध्ये तात्काळ जिल्हा कृषी अधीक्षक व विमा कंपनीशी बोलून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार अशा प्रकारचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे असल्याचे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे यांनी सांगितलेले आहे। कुंभार पिंपळगावमध्ये युरियाचा काळा बाजार उघड झालेला आहे। 462 गुन्ह्यांसह ट्रक जप्त करण्यात आला। दोघांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। ई-पॉस मशीनवरती दाखवलाय साठा। 450 रुपयांना एक गोणी विकण्याचा व्यवहार होत होता। पिंपळगाव रेणुकाईमध्ये मका पेरणीला वेग आलेला असून तालुक्यामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली जाते। दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। स्वतंत्र उपसा सिंचन योजना मंजूर करा। गिरोली, तुळजापूर, गोळेगाव व निमखेड भागातील शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीची मागणी केली जाते। अतिरिक्त वाळूज औद्योगिक वसाहत भूसंपादन शेतकऱ्याची बैठक घेण्यात आली। प्रशासन म्हणते हेक्टरी आम्ही 60 लाख रुपये देऊ, मात्र शेतकरी म्हणताय एकरी 1.5 कोटी हवे। माळशिरस भागामधील शेतकरी पीएम किसान योजनेच्या निधीपासून वंचित आहे। अधिकाऱ्यांचा गलथान कारभार। राष्ट्रवादीची शरद पवार गट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेण्यात आली। नगर जिल्ह्यातील 1.92 लाख शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरत आहे। सहकार विभागाकडून शासनाच्या पोर्टलवरती माहिती जाहीर करण्यात आली। जोरदार पावसामुळे रायगडमधील जलसाठ्यांमध्ये वाढ झालेली आहे। धरणांमध्ये 22% पाणीसाठा उपलब्ध असून रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या लवकरच मिटणार। सोने महिनाभरामध्ये 15,000 उतरलेले असून चांदीसुद्धा 45,000 स्वस्त झालेली आहे। खरेदीसाठी इच्छुकांना मिळाला किंचित दिलासा। सोने चांदीचे भाव कसे बघा। 1 जून रोजी प्रति तोडा 1,60,196 रुपये, तर चांदी प्रति किलो 2,71,147 रुपये। अल निनोचे संकट जलसंधारणासाठी इष्टापत्ती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी कामे न घेता पूर्ण होतील अशीच कामे हाती घ्या। नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीचा धडक कार्यक्रम राबवा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस धो-धो बरसतोय। रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासामध्ये 951.15 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। 6 तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा पाऊस झालेला आहे। मंगळवेढ्यामधील सर्वाधिक शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी। जिल्हा बँकेकडून 7,694 कर्जदारांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे। गतवर्षी पाणीच पाणी, यावर्षी डोळ्यामध्ये पाणी येते। कोयनेतील जुलै-ऑगस्ट महिन्यातील पावसांवरती सिंचन असून वीज निर्मितीचे भवितव्य अवलंबून आहे। जुलै महिना उजाडलेला असून तरी नाही बरसला। सातारा जिल्ह्यामध्ये अधूनमधून हलक्या सरी। दमदार पावसाच्या वाकुल्याच। ऐन पावसाळ्यामध्ये 113 टँकरने पाणी पुरवठा होतोय। सातारा जिल्ह्यामध्ये 120 गावे व 403 वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा तीव्र झालेल्या आहे। HSRP नसल्यास वाहन चालकांवरती आजपासून होणार दंडात्मक कारवाई। मुदतवाढ मिळणार नाही, परिवहन मंत्री म्हणाले। गोकुळ ठराव दाखल्यासाठी आज अखेरचा दिवस। मंगळवारी 683 तर आज अखेर 5,333 ठराव दाखल करण्यात आलेले आहे। संघर्ष हा सिगेला। शेतकऱ्यांना 1.80 कोटींची भरपाई। आमदार काळे म्हणाले खरीप हंगामाच्या तयारीसाठी होणार मदत। कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1.80 कोटी नुकसान भरपाई जाहीर केली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकारांद्वारे दिलेली आहे। कृषी सेवा केंद्रांमधील दरफलक हा गायब झालेला आहे। अकोला येथील शेतकऱ्यांना फसवणुकीची भीती व्यक्त होते।
अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळतो आर्थिक दिलासा. मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत 29.26 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. शेती करताना शेतकऱ्यांच्या अंगावरती वीज पडणे, सर्पदंश, पूर, रस्ता अथवा रेल्वे अपघात, जनावरांचा हल्ला, उंचावरून पडणे, विषबाधा, विजेचा शॉक, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, विंचूदंश, खून, नक्षलवाद्यांकडून हत्या, दंगल, बाळंतपणातील मृत्यू तसेच अन्य अपघातांचा या योजनेमध्ये समावेश आहे. भात शेतीचे गणित बिघडले, किमती उत्पादनाचे अर्थकारण कोलमडले, डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरद्वारे नांगरणीमध्ये 40% घट झालेली आहे. रासायनिक खते, कीटकनाशके आणि मजुरीचा खर्च सुद्धा गगनाला भिडलेला आहे. खतांची कृत्रिम टंचाई झाल्यास कारवाई होणार, वैकुंठ पाटील म्हणाले. खरीप हंगामासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने कसली कंबर, अधिकाऱ्यांसमेत घेतली आढावा बैठक. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.